मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विद्यमान एकनाथ शिंदे सरकारला डिसेंबर अखेरपर्यंतचा कालावधी मिळाला आहे. सरकारला हे आंदोलन हाताळण्यास अपयश येतंय की काय असं वाटून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी राजीनामे द्यावेत इथपर्यंत लोकांमधील आक्रोश वाढीस गेला होता. एसटी सेवा ठप्प होणं, रस्त्यांवर जाळपोळ करणं, लोकप्रतिनिधींच्या गाड्या आणि घरांचं नुकसान करणं या सगळ्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन भरकटत चालल्याच्या चर्चा सगळीकडे होत्या. अशातच एकनाथ शिंदेंनी निवृत्त माजी न्यायाधीशांची जोडगोळी जरांगेंच्या भेटीला पाठवली आणि जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. या सगळ्या पिक्चरमध्ये सरकारतर्फे एकनाथ शिंदे एकटेच खिंड लढवताना दिसत होते. शिंदेंचे प्राणप्रिय मित्र सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आप लढो हम आपके साथ है अशीच भूमिका कायम ठेवली. तर शिंदेंच्या सरकारमध्ये तिसरे भागीदार अजित पवार मात्र अगदी बघ्याच्या भूमिकेत होते. कदाचित त्यांना मराठा आंदोलकांनी 2 ते 3 वेळा दाखवलेले काळे झेंडे बिलकुल रुजलेले नसावेत. असो, मनोज जरांगे पाटलांनी दिवाळी 10 दिवसांवर आलेली असताना आमरण उपोषण मागे घेतलं आणि सरकारवर दिवाळीपूर्वीच पडू शकणारा मराठा बॉम्ब सुरक्षितपणे त्यांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जपून ठेवला. या सगळ्या गदारोळात एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मदतीचे हात नेमके कुणाचे असतील असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मनोज जरांगे यांनीही मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान तीव्र टीका न केलेलं राज्यातील एक महत्त्वाचं नाव तुमच्याही लक्षात येत असेलच. अर्थात ते नाव शरद पवार यांचं. आता खरंच मराठा आरक्षणाच्या या लढ्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची छुपी युती आहे का? असं असेल तर भविष्यात राज्याचं राजकारण कसं बदलू शकतं हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, व्हिडिओच्या विषयाला सुरुवात करण्याआधी 2 उदाहरणं पाहू. ANI म्हणजेच एशिया न्यूज इंटरनॅशनल या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना स्मिता प्रकाश यांनी एक प्रश्न विचारला होता. शरद पवार आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणातून दूर होतील का? इंडिया आघाडीचं नेतृत्व ते करत असले तरी त्यांच्या तब्येतीच्या काही मर्यादा आहेत का? यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं ते असं: तुम्ही कदाचित शरद पवार यांना नीट ओळखलेलं नाही. इंडिया आघाडीत जे पक्ष एकमेकांचं तोंड बघू इच्छित नाहीत अशा पक्षांच्या प्रमुखांना एकमेकांसमोर बसवण्याची ताकद फक्त शरद पवारांमध्ये आहे. ती किमया पवारच करू शकतात. भाजप विरुद्ध इंडिया आघाडी तयार करण्याचं श्रेयही पवार यांचंच आहे. या वयात त्यांच्या प्रकृतीच्या अडचणी असतीलही मात्र ते राजकीयदृष्ट्या टोटली अलर्ट आहेत. दुसरं उदाहरण महाविकास आघाडी स्थापन होतानाचं. भाजप शिवसेनेला 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होत नाही म्हणून युती तुटली होती. बहुमत सिद्ध करता येत नसल्यानं 105 आमदार निवडून येऊन सुद्धा फडणवीसांचा नाईलाज होता. अशात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं ठरलं. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटेच फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेत घाई गडबडीत शपथविधी उरकून टाकला. राज्यात सगळीकडे एकच खळबळ माजली. मात्र पवार तरीही डगमगले नाहीत. अजित पवारांच्या सोबत गेलेल्या आमदारांना मुसक्यावळत परत आणलं आणि फडणवीस यांनाच आव्हान दिलं, दाखवा सरकार बनवून. शपथविधीनंतर 2च दिवसात फडणवीस नरमले आणि त्यांनी राजीनामा दिला. तिन्ही पक्षातील 170 आमदारांना एकत्र करून उजवा हात उंचावत शरद पवारांनी सोबत राहू म्हणत महाविकास आघाडी सरकारची मोड बांधली. हे 2 अगदी अलीकडचेच प्रसंग. शरद पवार यांनी त्यांच्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत डॅमेज कंट्रोल करण्याचे तसे अनेक प्रसंग हाताळले. ते सुद्धा चेहऱ्यावर कसलाही ताण दिसून न देता आणि डोकं नेहमी शांत ठेवून. बरं, हे सगळं ते करतात ते स्वतःच्या हिंमत आणि कर्तृत्वावर. दिल्लीतील लोक त्यांच्या मदतीला नसतात किंवा रात्री अपरात्री वेषांतर करून त्यांना कुठं जावंही लागत नाही. असो, सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या गोंधळाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शरद पवार संकटमोचक बनून आलेत का ही एक शक्यता पडताळून पाहण्याचा हा खटाटो. आता 3 कारणांचा आधार घेऊन या शक्यतेला दुजारा देता येऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे शरद पवार यांचं सर्वपक्षीय मित्रत्व आणि अनुभवांची शिदोरी. शिवसेनेत फूट पडली असली आणि दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर कितीही टीका टिप्पणी करत असले तरी जेव्हा विषय शरद पवार यांचा येतो तेव्हा शीर्ष नेतृत्व नेहमीच अदबीने बोलतं. म्हणजे एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले तरी काही राजकीय नेते सल्लामसलतीसाठी शरद पवारांची भेट घेतातच. आता नुकतंच दोघे वानखेडेवरील सचिन तेंडुलकरांच्या पुतळ्याचं अनावरण करताना एकत्र दिसले. मागे MCAच्या निवडणुकीतही ते एकत्र होते. उद्धव ठाकरे तर शरद पवारांचं मार्गदर्शन घेऊनच मागील 4 वर्षांपासून वाटचाल करत आहेत.
दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळत असताना शरद पवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न ना मनोज जरांगे पाटलांनी केला ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी. मराठ्यांना 50% मर्यादा ओलांडून वेगळं आरक्षण द्यायला हवं ही आग्रही भूमिका देखील शरद पवारांनी मांडली. आंदोलन हाताबाहेर जात आहे असं दिसत असताना सर्वपक्षीय ठराव करून तो मनोज जरांगेंना देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री आणि शरद पवार एकत्र होते. शरद पवार यांनीही आंतरबली सराटी येथील लाठीमार प्रकरण दुर्दैवी होतं. सरकारकडून अशी अपेक्षा नव्हती. या पलीकडे सरकारला खच्ची करणारं किंवा धारेवर धरणारं एकही विधान त्यांनी केलं नाही. सरकारने योग्य तो अभ्यास करून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं हीच भूमिका पवार मांडत राहिले. हा घटनाक्रम पाहिला असता शरद पवार यांचा एकनाथ शिंदे यांना किमान आरक्षण प्रश्न सोडवण्यात पाठिंबा असल्याचं दिसतं. दुसरं कारण आहे ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील धुसफुशीचं. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो हे नवीन युती सरकार बनवताना सांगणारे एकनाथ शिंदे अजित पवार गटाचा सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर हवालदिल झाले नसतील तर नवल. सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर 9 घसघशीत मंत्रिपदं अजित पवार गटाने स्वतःच्या पारड्यात घेतली. काही महिन्यांनी पालकमंत्रीपदही. अर्थ खातं अजित पवारांकडे आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना हिसका दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने फडणवीस यांना यात मध्यस्थी करावी लागली. शिंदे नाराज झाले की ते फडणवीस यांच्याकडे जाणार आणि अजित पवारांना काही कमी मिळालं तर तेही फडणवीस यांनाच 4 गोष्टी सुनावणार. एकंदरीतच सगळं छान चाललंय हे दाखवायचा फक्त तोकडा प्रयत्न वरवर सुरू. अशातच मराठा आरक्षण आंदोलनाने अजित पवार गट बॅकफुटला गेला. छगन भुजबळ यांची ओबीसी पूरक भूमिका, शिवाय मंत्रिमंडळातील हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे हे ओबीसी नेते आणि अजित पवारही सर्व मराठ्यांना कशाला हवंय आरक्षण असं म्हणत असताना मराठा आंदोलकांच्या टीकेचे धनी झाले. त्यांना काही ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले तर काही ठिकाणी सभेला येण्यापासून मज्जाव करण्यात आला. अशा परिस्थितीत राज्यातील मराठा आणि ओबीसी बांधवांची सहानुभूती मिळवण्यात शरद पवार मात्र यशस्वी झाले आहेत. सध्या सत्तेत नसल्यानं जी निंदा नालस्ती फडणवीस, शिंदे किंवा अजित पवार यांना सहन करावी लागते तेवढी ती शरद पवारांच्या वाट्याला आली नाही. या उलट मराठ्यांना वेगळं 16% आरक्षण द्या ही मागणी करून शरद पवार वेगळा मास्टर स्ट्रोक मारताना दिसत आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचे प्रतिस्पर्धी म्हणून एकनाथ शिंदेना नकोच आहेत. शरद पवारांचंही अजित पवारांचं मुख्यमंत्री पद म्हणजे स्वप्नच आहे असं बोलून खिल्ली उडवणं अधूनमधून सुरूच असतं. त्यामुळे अजित पवारांना अद्दल घडवण्याचा एक प्रयत्न म्हणूनही एकनाथ शिंदे शरद पवार जवळीक असू शकते. दुसरीकडे उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती हा फॅक्टर सोडला तरी ठाकरेंच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. ॲक्च्युअल ग्राउंड पातळीवर 40-40 वर्ष काम करणारे नेते शिंदेसोबत आहेत आणि शरद पवार हे ओळखून आहेत. शिवाय उद्धव ठाकरेंवर जागा वाटपात प्रेशर आणण्यासाठीही पवार शिंदेसोबत जुळून घेऊ शकतात असं दिसतंय. तिसरं कारण टार्गेट मराठा वोट बँक आणि देवेंद्र फडणवीस. राजकारणात कुणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हटलं जातं. राज्यात आणि देशात युत्या आघाड्यांचं जे राजकारण मागील काही काळात पाहायला मिळालं ते पाहून तरी या वाक्याला दुजोरा देता येतो. 25 वर्ष युतीत असलेले सेना भाजप वेगळे झाले. ठाकरे परिवाराला दैवत मानणारे एकनाथ शिंदे त्यांच्याच विरोधात बंड करून बाहेर पडले. खानदेशात भाजप रुजवणारे एकनाथ खडसे पक्षातून केल्या जाणाऱ्या छळवणुकीमुळे राष्ट्रवादीच्या वाटेला लागले. अगदी त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे स्वतःच्या राजकीय करिअरचा विचार करून किती काळ भाजपसोबत राहतील हे माहीत नाही. एखाद्या नेत्याकडून फायदा आहे तोपर्यंत भाजप त्याला डोक्यावर घेईल. फायदा संपला की मात्र त्यांची साथ सोडायलाही मागे पुढे पाहणार नाही. हा इतिहास काय राज्यातील दिग्गज नेत्यांनी अनुभवलाय. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं भाजपचं हे राजकारण आता एकनाथ शिंदेंना कळत नसेल असंही नाही. येत्या काळात होणाऱ्या मुंबई महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या मराठा इमेजचा आणि शिवसेनेच्या मतांचा फायदा करून घ्यायचा ही भाजपची स्पष्ट रणनीती आहे. अजित पवार ही भाजपकडचे मराठा सेंट्रिक वोट बँक असणारे नेते आहेत. पण आता शिंदे पुरतं बोलायचं झाल्यास या रणनीतीत अपयश आलं तर शिंदेंची अवस्था ना घर का ना घाट का अशीच होईल. त्यामुळे सावधगिरीचा पर्याय म्हणून एकनाथ शिंदे शरद पवारांचा हात धरून परत उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा मार्ग अवलंबू शकतात. आता हे तसं अशक्य असलं तरीही एकनाथ शिंदे वेगळं राहूनही पवारांसोबत नवीन राजकीय समीकरण तयार करू शकतात. आता एकनाथ शिंदे असो की शरद पवार हे दोन्ही नेते जरांगे पाटलांकडून सर्वात कमी डॅमेज झालेले नेते आहेत. दोघांची स्ट्रेंथ मराठा मतदार ही आहे. या दोघांनी खुली किंवा छुप्या पद्धतीने एकमेकांना मदत पुरवली तर पश्चिम महाराष्ट्रात शिंदे तर मराठवाडा खानदेशात राष्ट्रवादीला ताकद मिळू शकते.
विशेषतः भाजप विरुद्ध राष्ट्रवादी या फाईटमध्ये शिंदे गट राष्ट्रवादीच्या बाजूने तर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटांच्या लढाईत पवार शिंदे गटाला मदत पुरवू शकतात असा काही राजकीय जाणकारांचा अंदाज आहे। आता एकनाथ शिंदेंनी आरक्षणावरचा निर्णय घेतला तर मराठा लॉबी पुन्हा त्यांच्या भोवती एकवटेल, पण कदाचित फडणवीसही हे क्रेडिट घेऊ शकतात। आता देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मनोज जरांगे आणि इतर मराठा बांधवांनी वारंवार डॅमेज केलाय। त्यामुळे भाजप तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांनाही येत्या निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता आहे। शिवाय आमदार अपात्रतेचा मुद्दाही आहेच। परिणामी या सगळ्या घटनांमध्ये एकनाथ शिंदे शरद पवार यांचा आधार शोधत असतीलच। कदाचित महाविकास आघाडीत पुन्हा सहभागी होऊन भाजपला डच्चू देण्याची खेळी शिंदेंकडून खेळली जाऊ शकते का हा प्रश्न आहे, पण तसं शक्य दिसत नाही। म्हणून कदाचित निवडणुकीत छुपी युती करून एकमेकांना साथ देत निवडणुकी पश्चात एकत्र येत नवीन आघाडी हे दोघे तयार करू शकतात। हा खरं तर दोन्ही नेत्यांसाठी भविष्यातील रिलायबल पॉईंट होऊ शकतो। असो तर एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी एकत्र येत मराठा आरक्षण आणि येत्या काळातील काही प्रश्न मार्गी लावले तर राज्यातील मराठा वोट बँक आपल्याकडे राखण्यात हे दोघेही यशस्वी होतील। सध्या या वोट बँकेवर देवेंद्र फडणवीस आणि पर्यायानं भाजप डोळा ठेवू नये। ईडी, सीबीआय अशा यंत्रणा राबवून इतर पक्षातील मराठा आमदार आपल्यासोबत घेण्याची खेळी भाजपने मागील निवडणुकीत खेळली होतीच। त्याची परतफेड आता शिंदे पवार करतील का हा सवाल आहे। पण तुम्हाला काय वाटतंय? मराठा आरक्षणाच्या प्रश्नापासून एकनाथ शिंदे, शरद पवार ही छुपी युती राज्यात ॲक्टिव्ह होते का? त्याचा नेमका काय फायदा तोटा येत्या काळात होऊ शकतो? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा। सोबत असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले विशेषवारी त्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।